राज्यामध्ये प्राथमिक शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीच्या विषयावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे। महाराष्ट्रातील जनतेच्या विरोधानंतर अखेर सरकारने हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केला। त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने एकत्र येत मराठी विजय मेळावा घेऊन सरकारवर चांगलीच टीका केली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये हिंदी सक्ती होऊ देणार नाही असा इशारा सरकारला दिला। यानंतर राज्यामध्ये भाषावाद निर्माण झाला आहे। मराठी विरुद्ध हिंदी भाषा असा वाद महायुती सरकारने राज्यामध्ये सुरू केल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे। यातच आता या भाषावादावर आणि हिंदी सक्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील प्रतिक्रिया दिली आहे। देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषाच असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मतापासून वेगळी भूमिका मांडली आहे। देशातील प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका RSSने घेतली आहे। देशातील वेगवेगळ्या भागात राहणारे लोक तिथली भाषा म्हणजेच आपली मातृभाषा बोलतात, त्यामुळे त्यांना मातृभाषेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो आणि मातृभाषेमधून शिक्षण हे खूप आधीपासूनच ठरलं आहे अशी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या विरोधामध्ये भूमिका RSSने मांडली आहे।